नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. बघा मित्रांनो, जलसंपदा विभागाबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे कमेंट्स येत आहेत, त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवतो. ऑलरेडी याच्यावरती मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून जे काही आपली प्रोसेस सुरू आहे, त्या प्रत्येक प्रोसेसची अपडेट तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे आणि तुमचा पण बराच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पण याच्यामध्ये काय होतं आहे, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांची सारखे एकच कमेंट्स येत आहेत. मी याच्या आधी पण 2 ते 3 व्हिडिओज बनवले आहेत, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. पण परत काही विद्यार्थ्यांचे जे प्रश्न येतात, त्या संदर्भात आता मी हा व्हिडिओ स्पेसिफिक बनवत आहे. तर पहिले बघा, जलसंपदा विभागाची सिलेक्शन लिस्ट कधी येईल याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत. त्याच्यानंतर नाशिक ठाणे विभागाबद्दल काय नवीन अपडेट आहे ते पण आपण माहिती घेऊया. याची आत्ता पण म्हणजे अजूनपर्यंत याचे निकाल लागले नाही, तर याच्याबद्दल काय अपडेट आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर WL लिस्ट म्हणजेच वेटिंग लिस्ट कधी लागेल याबद्दल इम्पॉर्टंट लिस्ट आपण माहिती बघणार आहोत, की म्हणजे प्रोसेस काय असते. आता फक्त आपलं DVची प्रोसेस झालेली आहे. त्याच्यानंतर सेकंड लिस्ट लागू शकते का? कारण बघा, ज्या विद्यार्थ्यांना ईमेल्स आणि मेल्स आणि मेसेज येत आहेत, ते विद्यार्थी पण इथे कमेंट्स करतात, टेलिग्रामच्या माध्यमातून असो की आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. तर त्यांच्या संदर्भात पण आपण ही माहिती संपूर्ण कव्हर करणार आहोत. सिलेक्शन लिस्टसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल, तर ही पण आपण माहिती या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ जराही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण तुम्ही काय करता, व्हिडिओ स्किप करून बघता आणि त्याच्यामध्ये तुमची माहिती बरीच सुटून जाते. बघा, अगदी शॉर्टमध्ये मी संपूर्ण माहिती कव्हर करणार आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करण्याआधी मित्रांनो काय करायचं, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं. जेणेकरून कसं असतं, मला डेली इतके मेसेज याच्यावरती कमेंट्स येतात की प्रत्येक कमेंटचं उत्तर देणं शक्य नव्हतं आणि जे सबस्क्रायबर असतात आपले, त्यांचे कमेंट जे असतात ते टॉपवरती जातात आणि त्याच्यामुळे जे सबस्क्रायबर आहेत त्यांचेच आता कमेंटचं इथे उत्तर देणं पॉसिबल होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, चॅनलला पण सोबतच कमेंट करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सोबतच लाईक करा. तुमच्या लाईकमुळे पण थोडंसं आपल्याला मोटिवेशन मिळत असते आणि जे काही तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्ही या व्हिडिओला शेअर करा. तर आता चला, आपण जे पॉईंट्स आहेत आपण एक कव्हर करूया. तर बघा, पहिला पॉईंट होता आपला की जलसंपदा विभाग सिलेक्शन लिस्ट कधी लागेल किंवा आणखी आपल्याला किती प्रतीक्षा करावी लागेल. तर बघा मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता फक्त आपली DVची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की सरकारी काम कसं असते आणि याच्या आधी आपल्याला माहिती आहे, निकालापासून WRTचा रिझल्ट लागल्यापासून आपल्याला बरीचशी वाट बघावी लागली होती. तर त्या स्पीडने जर काम सुरू राहिलं तर याच्यामध्ये आणखी विलंब होऊ शकतो. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांचं सिलेक्शन किंवा ज्यांचे खूप चान्सेस जास्त आहेत, ज्यांना चांगले मार्क्स आहेत, तर ते विद्यार्थी काय करतील, त्यांना ऑब्व्हियसली जॉबची गरज सर्वांनाच आहे. पण ज्यांचे चांगले मार्क्स आहेत किंवा जे काही आतापर्यंत जे कॅन्डिडेट्स आपले DVसाठी गेले आहेत, त्यांनी पण काय करायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, तुम्हाला पण स्वतःहून प्रयत्न करावे लागेल. कारण बघा, 20 सप्टेंबरपासून आता ही पण न्यूज आहे, आपण साम TV वरती आलेली ही न्यूज आहे आपल्या मराठी चॅनलवरती. तर 20 सप्टेंबरपासून विधानसभेची आचारसंहिता लागण्याची इथे शक्यता आहे आणि आता आपल्याजवळ फक्त 2 महिने शिल्लक आहेत आणि जर फास्ट प्रोसेस केली नाही, तर याच्यामध्ये काय होतं, विलंब होऊ शकतो आणि एकदा आचारसंहिता लागली की मग परत तुमचं काय होईल, तुमची सिलेक्शनची जे प्रोसेस आहे ती लांबणीवर चालली जाईल. कारण आचारसंहितेमध्ये कोणत्याही नियुक्त्या देता येत नाही, हे पण आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यासाठी आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पण स्वतःहून प्रयत्न करायचे की जेणेकरून आता तुम्ही ज्या विभागाचा फॉर्म भरलेला आहे, जो काही तुमचा विभाग असेल, फॉर एक्झाम्पल अमरावती, नागपूर, जो काही असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःहून आता तुम्ही इथं भेटी देण्यास सुरुवात करा, निवेदनं द्या किंवा कॉलच्या माध्यमातून कॉल करा, ईमेल्स करा. याच्या माध्यमातून पण तुम्हाला इथे थोडीशी आपली काय करावी, एक मोहीम राबवावी लागेल, जेणेकरून लवकरात लवकर आपलं जे जलसंपदा विभाग आहे, WRD आहे, त्यांना पण कळून चुकेल की या प्रोसेसला किती विलंब होतो आहे आणि लवकरात लवकर निकाल आला पाहिजे. तर हे जे मी सांगतो, हे फक्त तुमच्या याच्यासाठीच नाही, फक्त WRDसाठीच नाही, तर आता आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेचे जे नॉन पेसा क्षेत्रातील पेपर झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि आरोग्य सेविका यांच्यासाठी पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागतील. नाहीतर काय होईल, एकदा तुमच्या आचारसंहितेमध्ये जर भरती अटकली, तर मग तुम्हाला माहिती आहे की याच्या आधी पण आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीआधी काय आपल्याला अनुभव आला, तर ते सर्वांना माहिती आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथे ZP भरतीचं असं तुम्ही जी काही एक्झाम दिली असेल आणि जिथं तुम्हाला वाटतं की इथे फास्ट प्रोसेस झाली पाहिजे, तर तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला काय करावं लागेल, एक तर आढावा घेत राहावा लागेल कॉल करून किंवा मंत्र्यांना भेटा, आमदारांना भेटा, जे पॉसिबल होत असेल ते तुम्हाला इथे करावं लागेल. याच्यासाठीच नाही, फक्त सिलेक्शन लिस्टबद्दलच बोलत नाही मी, दिस इज फॉर ऑल एक्झाम. इव्हन ज्या एक्झाम अजूनपर्यंत झालेल्या नाही त्याच्यासाठी पण तुम्हाला करावं लागेल. आता ज्या विद्यार्थ्यांनी नॉन पेसा क्षेत्रासाठी मेहनत घेतली, आता त्यांचं बघू शकता की नॉन पेसा क्षेत्राचा पण 18 जुलैपासून एक्झाम होणार आहे, ती पण आपल्याला माहीत आहे. तर या प्रकारे तुम्हाला काही ना काही करावं लागेल, तेव्हाच
तुमची जी सिलेक्शन लिस्ट लवकरात लवकर इथे लावण्यात येईल. तर हा एक पॉईंट झाला. आणि बघा वेटिंग लिस्टबद्दल बघा. आता दुसरा पॉईंट आहे की आपला नाशिक ठाणेबद्दलची काय अपडेट आहे, किंवा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स येतात, ते कमेंट्स काही तुम्हाला दाखवतो मी इथे. तर आता इथे बघा मी स्क्रीनशॉट काढून ठेवला. तर इथे काही विद्यार्थ्यांचे सतत मेसेज येत आहेत की नाशिक विभाग लिस्ट आली नाही का सर. आणि त्याच्यानंतर सर ज्यांचं नाव हे सेकंड कमेंट बघू. आधी फर्स्ट कमेंट घेऊया. तर आपण बघा, तुम्हाला ऑलरेडी माहिती सांगितली आहे की आपला आचारसंहितेमध्ये हा विषय अटकलेला आहे आणि त्याच्यामुळे ठाणे आणि नाशिक या परिमंडळाचा निकाल आलेला नाही. पण येणाऱ्या जशी आपली आचारसंहिता संपेल, कोणती पदवीधर मतदारसंघाची इथे आता आचारसंहिता सुरू आहे आणि इथे पेपरमध्ये पण ही न्यूज आहे, तुम्हाला ती पण न्यूज दाखवतो. तर इथे बघा जलसंपदा विभागाचं इथे जर न्यूज बघितली तुम्ही, तर ही आधी जी आहे ठाणे आणि नाशिक विभाग वगळून लावण्यात आलेली होती DVची लिस्ट. तर एकदा 27 तारीख जर क्रॉस झाली, 27 तारखेनंतर तुम्हाला तुमचे जे ठाणे आणि आपले नाशिकचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्या विभागाचे पण निकाल इथे येण्यास सुरुवात होणार आहे. तर हा पॉईंट मित्रांनो लक्षात ठेवा. व्हिडिओ जराही तुम्ही स्किप करून न बघता संपूर्ण व्हिडिओ बघत चला. तर याच्याबद्दल तुमचा पॉईंट कव्हर झाला. ऑलरेडी पण मी 2-3 व्हिडिओजमध्ये ही माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर एक कमेंट आहे. याच्यानंतर बघा, सर ज्याचं नाव नाही तरी पण DVचा मेसेज आला तर त्यांनी काय करावं. ज्यांना मेसेज बघा, ईमेल्स आणि मेसेज सर्वांनाच आलेले आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेला, ज्यांनी एक्झाम दिलेली होती. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला DVला जायचं. जर तुमचं लिस्टमध्ये नाव असेल तरच तुम्हाला इथे आपल्या DVसाठी जायचं आहे. आता नाशिक आणि ठाणेचा जेव्हा निकाल येईल, DVची जेव्हा प्रोसेस चालू होईल, DV लिस्ट येईल, त्याच्यामध्ये जर तुमचं नाव राहील मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला DVसाठी जायचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक कमेंट आहे, नाशिक विभाग बघा, प्रत्येक याच्यामध्ये तेच आहे. तर मी हा पॉईंट ऑलरेडी कव्हर केलेला आहे. नाशिक आणि ठाणेबद्दल येणाऱ्या एक ते दीड हप्त्यामध्ये तुमचा पण इथे DVची प्रोसेस सुरू होऊन जाईल. एकदा तुमची आपली आचारसंहिता संपू द्या, जी आपली पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता आहे, त्याच्यामध्ये तुमचं हे सर्व क्लिअर होऊन जाईल. तर हा पण पॉईंट कव्हर केला आहे तुमचा मी. त्याच्यानंतर बघा वेटिंग लिस्ट कधी लागेल. तर वेटिंग लिस्टचा काय संबंध असतो आता बघा, मी तुम्हाला सांगतो. याच्या आधी डायरेक्ट आपल्याला काय होईल, आधी इथे आता जे कॅन्डिडेट सिलेक्टेड आहे त्यांची एक लिस्ट लागेल. कारण यांनी कोणत्या रेशोमध्ये आपल्याला वेटिंगसाठी बोलवलं आहे ते कुठंच मेन्शन केलेलं नाही. इव्हन कॅटेगरी पण मेन्शन केलेली नव्हती की कोणत्या कॅटेगरीमधून किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. तर आता तुम्हाला काय होईल, सर्व कागदपत्र पडताळणी पार पडलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे बघा, याच्यामध्ये आता एक जे पात्र अपात्र लिस्ट आधी लागेल. ओके, इथे लक्षात घ्या तुम्ही, पात्र अपात्र यादी लागेल. आणि त्या यादीनंतर त्या यादीमध्येच तुम्हाला मेन्शन असेल की कोण कॅन्डिडेट सिलेक्टेड आहे, असं येईल एक सिलेक्टेड कॅन्डिडेट. त्याच्यानंतर इथे एक असेल की वेटिंग कॅन्डिडेट, असं वेटिंग लिहून येईल. आणि त्याच्यावरून तुम्हाला कळून येईल की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की तुम्ही वेटिंगमध्ये आहात. तर या प्रकारे तुमची लिस्ट लागेल, तीच तुमची वेटिंग लिस्ट असेल. हा पण एक पॉईंट कव्हर झाला. आणि सेकंड लिस्ट लागेल का बघा, सेकंड लिस्ट किंवा ईमेलवाल्यांना संधी मिळेल का. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची कमेंट्स येत आहेत की जर विद्यार्थी इकडे तिकडे जॉईन झाले तर सेकंड लिस्ट लागेल का. सेकंड लिस्ट लागत असते, पण याच्यामध्ये खूप कमी चान्सेस असतात मित्रांनो. इथे पकडून घ्या तुम्ही 5 to 10% चान्सेस असतील. कारण ऑलरेडी यांनी जास्त रेशोमध्ये कॅन्डिडेट्सला बोलवले आहेत. जर पकडा 1:3 रेशोमध्ये जरी बोलवले असेल, तर एक जरी कॅन्डिडेट सिलेक्ट म्हणजे एका कॅन्डिडेटने जॉईन नाही केलं, त्याच्यानंतर वेटिंग कॅन्डिडेटला बोलवण्यात येते. आणि वेटिंग कॅन्डिडेट 1, 2 आणि 3 या प्रकारे असतील. एकाने जॉईन नाही केला, मग दुसरा, मग तिसरा. जर तिन्ही कॅन्डिडेटने जॉईन नाही केलं, तर मग अशा वेळेस काय होतं, एक तर सिलेक्शन लिस्टमधून तुम्हाला तिथे घेण्यात येतं. पण अशा केसेस खूप कमी असतात मित्रांनो. पण तरी जर असं झालं तर सिलेक्शन लिस्टमधून जे टॉपमध्ये विद्यार्थी असतील त्याला बोलवतील, किंवा मग हे काय करतील, परत एक लिस्ट लावतील ज्याला आपण सेकंड लिस्ट म्हणू शकतो. आणि सेकंड एक वेटिंग लिस्टनुसार मग इथे तुम्हाला बोलवण्यात येईल. तर हा एक पॉईंट कव्हर झाला. तर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत पण ज्यांना लिस्टमध्ये नाव नाही, तर त्यांचं जर सेकंड लिस्टमध्ये नाव आलं तर इथे चान्सेस असू शकतात. पण असं खूप रेअर केसमध्ये होत असतं. तर हा पण तुम्हाला मी पॉईंट इथे क्लिअर केला. कारण कसं खोटा आशेवर न राहता तुम्ही ज्या नेक्स्ट एक्झामची आहे मित्रांनो ती तयारी करायला पाहिजे, असं माझं मत आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट कधी लागेल. आता इथे बघा, आता सर्व आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेले आहेत. तर जोपर्यंत तुम्ही इथून म्हणजे जोर लावत नाही विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही आता डिपार्टमेंटवर प्रेशर देणार नाही, तोपर्यंत हे काय यांचं अगदी स्लो मोशनमध्ये काम चालू असते. म्हणून तुम्हाला काय करायचं, आता मेल आणि कॉलच्या माध्यमातून किंवा परस्पर भेटी द्या प्रत्येक विभागात जाऊन. जसं नाशिक, नागपूर जे काही विभाग आहेत तुमचे, तिथे निवेदन द्या. तेव्हाच तुम्हाला काय करेल, तेव्हाच विभागाला तुमची अर्जन्सी कळेल आणि ते लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी इथे प्रयत्न करतील. त्याच्यासाठी तुम्हाला पण इथे थोडासा प्रेशर द्यावा लागेल. हेच माझा इथे सांगण्याचा उद्देश होता. जनरली काय असतं, 15 to 20 डेजमध्ये इथे सिलेक्शन लिस्ट म्हणजे लागून जाते प्रत्येक डिपार्टमेंटची, एकदा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. पण आता इथे बघूया, जर बघा अशी जर सुरुवात
आपल्याला माहिती आहे की WRDने किती डिले केलेला ऑलरेडी. जर याच पद्धतीने स्पीड राहिली तर मग तुम्हाला इथे उशीर होऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला पण इथे कुठं ना कुठं प्रयत्न करावा लागेल. तर ही माहिती होती मित्रांनो, स्पेशली नाशिक आणि ठाणेबद्दल मी ची माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यानंतर जलसंपदा विभागाची सिलेक्शन लिस्ट कधी लागेल हा पण पॉईंट कव्हर केला. वेटिंगबद्दल बोललो आपण. हे सर्व पॉईंट याच्यामध्ये कव्हर केले आहेत. पण परत एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जे काही डाऊट असतील तुमचे, जर या व्हिडिओमध्ये कव्हर नसतील झाले तर तेव्हाच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.